नमस्कार. श्रीमद भगवद गीता 15वा अध्याय 13वा श्लोक. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. आघात बघूया. गामाविश्य च, गामा दीर्घ आहे, विश्यच वीरस्व पुढे जोडाक्षर आहे म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. वीवर आघात, डोक्यावर हलंत शहामृगातला शव. विश्यच, विश्यच, गामा विश्यच. पुढे बघूया. भूतानी, भूता दीर्घ आहे, निरस्व आहे. भ म्हणताना ओठ एकमेकांना चिकटले पाहिजेत. भू भू, भूतानी. ता दीर्घ घेतला की नी ऑटोमॅटिक ह्रस्व येईल. तानी, तानी, भूतानी. गामाविश्यच भूतानी म्हणून बघूया. गामाविश्यच भूतानी, गामाविश्यच भूतानी, गामाविश्यच भूतानी, गामाविश्यच भूतानी, गामाविश्यच भूतानि. पुढे बघूया. धारयाम्यहमोजसा, कुठेही आघात नाहीये म्हणून बघूया. धारयाम्यहमोजसा, 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 धारयाम्यहमोजसा. संपूर्ण ओळ म्हणूया. गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा, गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा, गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा, गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा, गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा. खालची ओळ बघूया. पुष्णामि चौषधी सर्वास. पुष्णामि पूर्वस्व पुढे आलेला आहे जोडाक्षर म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. पूवर आघात, डोक्यावर हलंत, पोटफोड्या श. पुष्णामि, पुष्णामि. पोटफोड्या श म्हणताना जीभ टाळ्याकडे जाते पण टाळ्याला चिकटत नाही आणि बाणातला न म्हणताना मात्र जीभ टाळ्याला चिकटते. पुष्णामि, पुष्णामि. मी ह्रस्व आहे. पुढे बघूया. चौषधीस, चौ दीर्घ आहे, पुढे पोटफोड्या श आहे, जाणीवपूर्वक उच्चार करायचा आहे. चौषधीस, धी दीर्घ आहे आणि त्याच्या पुढे विसर्ग आहे. विसर्गाच्या पुढे आलेला आहे स. विसर्गाच्या पुढे स आल्यामुळे विसर्गाचा आपण उच्चार हलंत स करणार आहोत. पण धी दीर्घ दाखवायचा आणि स म्हणायचं आहे. चौषधीस, चौषधीस. सर्वास, स वर आघात, डोक्यावर हलंत र कारण पुढच्या अक्षरावर रफार आहे. सर्वास, वा पण दीर्घ आहे आणि पुढे विसर्ग आहे, विसर्गाच्या पुढे स आहे त्यामुळे विसर्गाचा उच्चार आपण हलंत स करणार आहोत. आता इथे सर्वास, सर्वास. चौषधी सर्वास. पुष्णामि चौषधी सर्वास. आता हा जो स चा उच्चार लिहिलेला आहे ना, एखाद्या वेळेस रेकॉर्डिंगमध्ये जर ऐकायला नाही आला तरी तुम्ही तो उच्चार करायचा आहे कारण इथे पुस्तकात लिहिलेलाच आहे. मी म्हणण्याचा प्रयत्न करते, समजा जर ऐकायला नाही आला तर तुम्ही तो म्हणायचा आहे. चौषधी सर्वास म्हणून बघूया, प्रयत्न करूया. पुष्णामि चौषधी सर्वास, 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 पुष्णामि चौषधी सर्वास. पुढे बघूया.
सोमो भूत्वा रसात्मकः. सोमो भूत्वा, चारही अक्षर दीर्घ आहेत हं. सोमो भूत्वा, त्वा म्हणताना तोंड पूर्ण उघडायचं आहे. भूत्वा, सोमो भूत्वा रसात्मकः. म्हणून बघूया. सोमो भूत्वा रसात्मकः. 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 संपूर्ण ओळ म्हणूया. पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. 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 13वा श्लोक संपूर्ण म्हणूया. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा. पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा. पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा. पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा. पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा. पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा. पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः.